ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या 5 विमानांना दाखवली जमीन। 2 J-17, 2 मिराज आणि 1 अवॅक्स विमानाचा समावेश। नऊ मेच्या रात्री पाकिस्तानला चकवा देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून भन्नाट युक्ती। डमी विमानं पाठवून जाणून घेतलं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण दलाचं लोकेशन। भारताच्या ब्रह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्ताननं गुडघे टेकले। अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून भुजमध्ये गौरवोद्गार। शांततेच्या चर्चेचं निमित्त करून पुन्हा पाकिस्ताननं अडवला काश्मीरचा राग, तर चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच, भारत भूमिकेवर ठाम। डॉन वृत्तपत्राकडून पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचा खोटारडेपणा उघड। AI जनरेटेड वृत्तपत्राद्वारे पाकिस्तानच्या संसदेत खोटा दावा, फॅक्ट चेकनं केली पोलखोल। पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानची भारताकडून कोंडी सुरू। तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडण्याबाबत हालचाली। बाळासाहेबांच्या एका फोनमुळे अमित शहा संकटातून बचावले, तर शरद पवारांच्या भूमिकेमुळे मोदींचं मुख्यमंत्रीपद वाचलं होतं। राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकात खळबळजनक दावे। कथा, कादंबरी आणि बालसाहित्य वाचायचं माझं वय नाही। राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा उपहासात्मक टोला। मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची 3.5 तास चौकशी। गोरेंना बदनाम करणाऱ्या महिलेशी रामराजेंचा संवाद झाल्याचं उघड। मी शब्दाचा पक्का, एखाद्याचा काटा काढायचा ठरवला तर काढतोच। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा, एखाद्याला पाडायचा तर पाडतोच। कारखान्याच्या सभेत सज्जड दम। क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गजांचा वानखेडेवर गौरव। शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्माच्या नावानं स्टँडचं नामकरण, तर MCAचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळेंच्या नावानं ऑफिस लाऊंज। राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात बरसल्या सरी। भुईमुग, कांद्यासह फळबागांना फटका। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा पाण्यासाठी महामोर्चा, तर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमुळे प्राणी प्रश्न न सुटल्याचा संदीपान भुमरेंचा आरोप। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।